श्री स्वामी विवेकानंद नवरात्र उत्सव मंडळ इचलकरंजी व आमचे मार्गदर्शक व मित्र मान्य सुजितदादा कांबळे तसेच सर्व त्यांचे सहकारी व मित्रपरिवार यांचा मी मनापासून आभारी व ऋणी आहे। तर चला, विशेष प्रावीण्य मिळालेला आहे त्याचा एक छोटासा सत्कार आपण या मंडळाच्या वतीने करत असतो। तर आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत मान्य श्री अजित मामा जाधव, माजी उपनगराध्यक्ष इचलकरंजी नगर परिषद, मान्य श्री प्रकाशजी मुरबारे, माजी उपनगराध्यक्ष इचलकरंजी नगर परिषद, मान्य संजयदादा कांबळे, चेअरमन चौंडेश्वरी सहकारी संघटना आणि माजी उपनगराध्यक्ष इचलकरंजी नगर परिषद, तसेच मान्य श्री ॲडव्होकेट भरत जोशी, प्रदेश कार्यकारिणी कायदा आघाडी सदस्य भारतीय जनता पार्टी, तसेच मान्य श्री अभिजित पुजारी, आमचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री सागर मुसळे, वडगाव बाजार समिती सदस्य, नाही आहे तर आनंद, उत्साह आणि स्त्रीशक्तीचा एक जागर आहे। आणि या उत्सव पर्वाच्या माध्यमातून आपण नेहमीच एक स्त्री या ठिकाणी आपण याच उद्देशाने या नवरात्री उत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करत असतोय। या ठिकाणी कला, खेळ, ज्ञान, संस्कृती, संस्कार अशा अनेक क्षेत्रामध्ये मुलांनी ज्येष्ठांपासून अगदी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, आनंद लुटावा, मनमुराद यामध्ये हसत खेळत राहावं आणि आपल्यामध्ये जे काय सौंदर्याचं वातावरण आहे ते निर्माण करायचा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करावा। यासाठी एक व्यासपीठ आहे, व्यासपीठाचा आदर करणं आणि त्यानिमित्तानं आपल्या जे काय संस्कार आणि संस्कृती आहे याच्या माध्यमातून एक समाज आदर्शवत व्हावा यासाठी एक छोटासा प्रयत्न या निमित्तानं आपण या ठिकाणी करत असतो। हे उत्सव, हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे एक मंडळ नाही आहे, फक्त एक सामाजिक नवरात्रीपुरता कार्यक्रम करायचा आणि सोडण्याचा हा उद्देश नाही आहे, तर समाजाच्या तळागाळापर्यंत आपण काहीतरी एक शिस्त बनवावी, आपण एक काहीतरी संस्कार उजवावे, त्याच्या माध्यमातून त्याची एक शिदोरी निर्माण होईल आणि त्या शिदोरीच्या जवळ आदर्श जीवन पद्धती किमान मी माझ्या भागामध्ये रुजवू असा एक संदेश या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। गेली अनेक वर्ष मंडळाचं कार्य अतिशय आदर्शवत पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। 2016 साली भीषण दुष्काळ पडलेला असताना आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून फक्त आमच्या कॉलनीच्या माध्यमातून साधारण 50,000चा निधी दुष्काळग्रस्त भागाला आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे। त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी इचलकरंजी नगर परिषदेनं प्लॅस्टिक बंदीचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी आमच्या भागामध्ये जनजागृती व्हावी, माझ्याच कॉलनीतील भाविक त्यानिमित्तानं प्लॅस्टिकला बंदी घालावी यासाठी एक कापडी पिशवीचं नियोजन करून आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये घरामध्ये ते कापडी पिशवीचं वाटप केलं आणि त्या माध्यमातून एक आपण देखील त्याचा पुरस्कार करावा हा संदेश आम्ही त्या माध्यमातून त्यावेळी देण्यात आलेला आहे। आमच्या परिसरामध्ये अंगणवाडी साधारण 2 अंगणवाड्या चालतात। त्यावेळेच्या काळामध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या, मुलांचं वजन घेण्यास अडचण येत होत्या। ज्यावेळी काही आमच्याकडे मदतीची याचना केली त्यावेळी आमच्या मंडळाच्या माध्यमातून त्यांना 2 वजन काटा देण्याचं कार्य देखील आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे। आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये काही लोक एकमेकांना जवळ पण करत नव्हती, पण अशामध्ये इचलकरंजी नगर परिषदेच्या माध्यमातून पंचवटीच्या मागच्या बाजूला एक निराधार आश्रम होतं। त्या निराधार आश्रमची परिस्थिती जानेवारी महिन्यामध्ये खूप थंडीची हालाकीची होती। ज्यावेळी आम्हाला ती परिस्थिती कळली त्यावेळी आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून तिथे जे वृद्ध लोक होते त्यांना ब्लँकेट वाटप करायचं काम आम्ही आमच्या मंडळातून या ठिकाणी केलेलं आहे। तसेच आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, ही सुरक्षिततेची भावना आहे, पण ही सुरक्षिततेची भावना आपण आजच्या काळामध्ये बघितलं एक कलियुग आहे। या आमच्या परिसरामध्ये भर दुपारी 12 वाजता कन्या कॉलेज सुटलेला असताना आमच्यात एखादा मात्या बघितलं घंटन या ठिकाणी भर दुपारी 12 वाजता शिक्षणा मारून जोरात तोट्याने पळवून नेलं। ही गोष्ट आम्ही गांभीर्याने घेतली आणि आमच्या चौकाच्या समोर CCTV कॅमेरे 4 असलेल्या 4 हे CCTV प्रदान करण्याचा कार्यक्रम आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। तसेच मागच्या वेळी बघितला की 2023चा फार मोठा दुष्काळ पूर आलेला होता, 2018 देखील पूर आलेला होता। त्यावेळी आमच्या महिला मंडळात आमच्या माध्यमातून आमच्या महिला मंडळ असतील, आमचे कार्यकर्ते असतील तर त्या ठिकाणी जे काय त्याची व्यवस्था केलेली होती, पूर्वदर्शनाची व्यवस्था केलेली होती, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे जेवण वाढणं, त्या ठिकाणी त्याचं मनोरंजन करणं, त्यासाठी भजन कीर्तन करणं अशा प्रकारचे कार्यक्रम देखील आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। कोविड काळात देखील जे काय आमच्या परिसरामध्ये आमच्या भागाच्या लगतच्या भागामध्ये जे काय ज्यांना खरोखर मदतीची गरज होती अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा देखील आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे।
दरवेळेला आपण महिला सक्षमीकरणाचं कार्य असू दे किंवा अन्य काही बाबी असू दे, त्याच्यामध्ये मंडळ नेहमीच या ठिकाणी अग्रेसर राहिलेलं आहे. परवाच आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर केलं आणि त्यामध्ये आम्ही मोफत नेत्र तपासणी, रक्त तपासणी, BP, शुगर आणि मोफत ECGचं आयोजन आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून केलेलं होतं. तसेच या ठिकाणी सर्वजण आमच्या भागातील, आमच्या परिसरातील सगळ्या महिला, सगळे भाविक एकत्र येतात. त्यांच्यासाठी एक सामाजिक सांस्कृतिक वारसा वाढावा या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन देखील आम्ही या ठिकाणी करत असतोय. यावर्षी राष्ट्रीय संघाच्या शताब्दीला 100 वर्ष पूर्ण होते. त्यात आणि समर्पण याचं सगळ्यात मोठं जर कुठलं उदाहरण असेल तर राष्ट्रीय संघ आहे आणि त्या संघाला देखील आम्ही आमच्या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्याने आदर्श जीवन, संत जीवन कसं असावं याचा घाट आपल्याला 750 वर्षापूर्वी ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी दिला, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तरी म्हणजे 750वा जयंती सोहळा आहे. त्यानिमित्तानं त्यांचा एक जागर व्हावा या ठिकाणी आम्ही चौकात त्या ठिकाणी त्याचा बोर्डाचा फलक देखील लावलेला आहे आणि त्यांच्या जीवनावर आधारित आम्ही निबंध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आला होता. ज्या ज्ञानेश्वरांना, ज्या संत, ज्या महाराष्ट्रामध्ये एकमेव संत असून असे होऊन गेले ज्यांना आपण माऊली असं समजतो, अशा ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जयंती सोहळा आपल्या भागामध्ये सगळ्यांना कळावा, त्याचे संस्कार आपल्याला कळावेत हा एक छोटासा उद्देश या ठिकाणी होता. ज्या ज्ञानेश्वर माऊलींना जगाने अगदी धिक्कारलं, संन्यासीची पोरं म्हणून त्या ठिकाणी हिणवलं गेलं. अगदी आमची मुक्ताई त्यावेळी त्या ठिकाणी भीक मागायला गेली होती, त्यावेळी तिला हिणवण्यात आलं आणि ज्यावेळी पीठ होतं, मुक्ताईला माझ्या भूक लागलेली असताना ती रडत रडत ज्ञानोबा माऊली बसली आणि ज्ञानोबा माऊलीने तिची ती कळकळ बघून घेतली आणि तिची भूक शमवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पाठीचा तवा केला आणि त्या पाठीचा तवा केल्यानंतर तिने भाकरी बांधली आणि त्या आमच्या मुक्ताईचं पोट त्या ठिकाणी भरलेलं होतं. ज्या ज्ञानेश्वर माऊलींना अशा प्रकारच्या जीवनामध्ये आघात जे काय सहन करावं लागलं ते म्हणजे मानवतेच्या पलीकडे होतं, तरी देखील ज्ञानेश्वर माऊलींना आपण माऊली कामध्ये त्याचे छोटं उदाहरण देतो. त्याने ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये आपण पसायदान लिहिलं आणि पसायदानामध्ये त्यांनी एक छोटंसं वाक्य लिहिले, जो ते वांछिल तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे ज्या माऊलीला आणि हे खरोखर असा सुंदर संदेश देणारा ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जयंती सोहळा आहे. या निमित्तानं त्याचा जागर व्हावा या अशा पद्धतीचं काम आम्ही या मंडळाच्या माध्यमातून करतोय. ठीक आहे, आपण सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. काही राजकीय क्षेत्रातली मान्यवर आहेत, काही इतर क्षेत्रातली मान्यवर आहेत, काही क्रीडा क्षेत्रातले आहेत. या ठिकाणी सगळ्या क्षेत्रातली मान्यवर बसलेले आहेत. माझा उद्देश एवढाच आहे की आम्ही जगावेळ काही काम करत नाही आहे, आम्ही मुलगा वेळ काही काम करत नाही आहे, पण आम्ही छोटंसं एक मंडळ चालवत असताना समाजाप्रती आदर ठेवण्याचं काम या ठिकाणी करतोय. आज इचलकरंजी शहरामध्ये नवरात्र असतील किंवा गणपतीचे असतील, काही शेकडो मंडळ या ठिकाणी आहेत. प्रत्येक मंडळानं जर अशा पद्धतीची जबाबदारी आपापल्या ठिकाणी उचलली तर आपल्यामध्ये इचलकरंजी शहरामध्ये ज्यावेळी ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्यांना नक्कीच कुठतर पायबंद बसेल अशी आशा आम्हाला या ठिकाणी वाटते. फक्त आम्ही एक छोटंसं बीज आपल्या ठिकाणी देतोय. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी आमच्या मंडळाचा राहू दे, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आदर्श एक उपक्रम करावा असं यासाठी तुम्ही बीजारोपण करावं. भविष्य काळामध्ये त्या बीजाचं एक रोपटं जरी प्रत्येक भागामध्ये जरी निर्माण झालं तर ते आम्ही अशा या कार्यक्रमाला ती एक दिशा दिली असं आम्हाला वाटेल. हे मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या ठिकाणी मान्यवर आहेत, मान्यवरांना मी विनंती करतो 1-2 मिनिटांमध्ये आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. मान्यश्री प्रकाशजी बरोबर या ठिकाणी 1-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी 10 वेळा या पृथ्वी तलावर पवित्र भूमीवर 10 वेळा जन्म घेतला. मच्छा, कुर्मा, वराहा, नरसिंहा, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि येणारा अवतार हा कल्की अवतार असेल. आज आपली भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी अनेक लोकांनी वेळोवेळी, आता ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण दिलं, तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, अनेक संत महात्मा या पवित्र भूमीवर होऊन गेले आणि हे धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्याने आपलं आयुष्य त्याग दिलं. आज आपण रावण दहन करतोय. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? रावण हा अतिशय शक्तिमान, बुद्धिमान
आणि भक्ती मानून की शंकराची पूजा करायची. सकाळी उठल्यानंतर शंकराची पूजा करून शंकराला प्रसन्न करून अनेक अस्त्रशस्त्र त्यांनी मागून घेतली होती आणि त्याच्यामुळे ह्या भूतलावर माझा कोणीही पराभव करणार नाही असा एक त्याचा अहंकार होता. आणि त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्राने जन्म घेतला आणि त्याला नाश केला. आज आपल्याही याच्यामध्ये आज आपल्यात बघितलं हिंदू धर्माची आपली संस्कृती आहे, आपला जे सनातन धर्म आहे फार मान आहे आणि फार जुनाचा आहे. त्याला कुठलाही संस्थापक नाही, प्रत्येक धर्माला संस्थापक आहे. खरं आपल्या ह्याच्यात बघितलं तर कुठलाही संस्थापक नाही, फार जुनी संस्कृती आहे आपली. आणि या टिकवण्यासाठी आपण सातत्याने वेळोवेळी आयुष्य आपण वापरत आलो. आपल्याला जी काय इतिहासामध्ये आपण जातोय आणि इतिहास जर बघितला तर त्या इतिहास कशासाठी वाटत असतो किंवा इतिहास कशासाठी आत्मसात करायचा असतो तर इतिहासामध्ये प्रेरणा घ्यायची असते आपल्याला. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करता येतं का बघायला पाहिजे. आज श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये 4व्या अध्यायामध्ये 6वा आणि 7वा श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला या पवित्र भारतभूमीवर अत्याचार वाढेल, चांगल्या लोकांच्यावर अन्याय होईल, त्या वेळेला मी ह्या भूतलावर जन्म घेऊन परत दुर्जनाचा नाश करेन, सज्जनांचं रक्षण करेन. दुर्जनांचा नाश करेन आणि सज्जनांचं रक्षण करेन. यासाठी श्रीकृष्णाने या भूमीवर आपण येते. आज कलियुगातलं श्रीकृष्ण आपण आहे हे लक्षात घ्या. आपल्याकडे आयुध आहे. आज लोकशाहीमध्ये आपल्याला मताचा अधिकार आहे आणि मतामध्ये चांगल्या व्यक्तीला निवडून देणं त्याच्या आणि ज्या वेळेला आपण एक जबाबदारी टाळतोय. आम्ही राजकीय लोक आहे परंतु आपण एक जबाबदारी टाळतोय की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही किंग मेकर आहे, आम्ही जर किंग असलो तर तुम्ही किंग मेकर आहे. तुमच्या मतामध्ये फार परिवर्तन घडवण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला निवडून देतो त्यावेळेला काम जर करत असेल त्याला जाग विचारायची ताकद पण आपल्याला पाहिजे. हे आपल्याला इतिहासानं शिकवलं, श्रीकृष्णाने शिकवलं, रामायणाने शिकवलं. रामायणामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जर नुसत्या आपण कधीही देव होऊ शकणार नाही. एक माणूस व्हायचं असलं तर रामायण वाचलं पाहिजे. 108 उपनिषद आहेत, 18 पुराण आहेत, भगवद्गीता आपल्याकडे आहे, रामायण आपल्याकडे आहे आणि बऱ्याच साधू संतांच्या वाण्या आपल्याकडे आहेत. आपल्या जीवनामध्ये जर परिवर्तन करायचं असलं तर हे आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि मी एक तुम्हाला सांगतो, ज्यांनी भगवद्गीता वाचली त्याच्या जीवनामध्ये 100% परिवर्तन होणार. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यामध्ये आहे. तेच ज्ञानेश्वर माऊलीनं त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत करून दिलेलं आहे. आपण वाचत नाही, वाचन संस्कृती नष्ट झालेली आहे आणि आज आपण ते मोबाईल आणि ह्याच्यामध्ये सगळं गुंतलेलं आहे. तर आज हा कार्यक्रम आहे. आता तुम्हाला एक हे विचारतो की हनुमानाचं जन्माचं नाव काय होतं सांगा बघूया. कोणाला माहीत आहे का? आहे काय कोण? हनुमानाचं जन्माचं नाव काय होतं? हनुमानाचं जन्माचं नाव मारुती होतं. तर ही जी आपल्या बारीक बारीक गोष्टी आहेत की आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या वेळेला आपण भक्ती करतोय ही भक्ती ही डोळस भक्ती असायला पाहिजे, अंधभक्ती असा उपयोग नाही. एखाद्यावर आपण विश्वास करतो किंवा ते काय सांगतो ते त्याची आपल्या बुद्धीला हे केलं पाहिजे की बाबा हे चुकीचं सांगतोय का बरोबर सांगतोय. बरोबर सांगत असेल तर आत्मसात करायला हरकत नाही, चुकीचं झालं तिथं सांगितलं पाहिजे हे चुकीचं आहे. या पद्धतीनं ही जो आपला भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे आणि आपल्याला ही भारतीय ज्या लोकांनी आपल्यासाठी त्याग केला, बलिदान दिलं, आयुष्य घेतलं त्या लोकांचं आपल्याला शांती मिळण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी म्हणा आपल्याला हे आत्मसात करणं जरुरी आहे. आज आपण रावणाचं दहन करतोय म्हणजे त्या व्यक्तीचं दहन करत नाही. रावण भक्तिमान होता, शूरबाई सगळ्यांना माहीत आहे. तर आपण त्याच्याकडे जे अहंकार आहे त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी आपण आहे. म्हणजे आपल्यात म्हणजे काय असतील अहंकार, द्वेष, राग हे आपल्या प्रत्येक माणसाकडे असते. हे त्याग द्यायला पाहिजे, मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे. आपण ते करत नाही आहे.
एखाद्यावर द्वेष करायचा झालं की ते बघायचं नाही, बोलायचं नाही, ह्या होत करायचं. काय होतंय, आपण एखाद्या संगत बोलणं बंद केलो तर आणि जरा तिरस्कार वाटतो. चालू संभाषण विचाराचं आदान प्रदान आपण ज्या वेळेला करायला लागतोय त्यावेळेला आपल्या ज्ञानामध्ये पण भर पडत्या. त्याच्याकडे असणारं ज्ञान आपण आत्मसात करू शकतो, आपल्याकडे असणारं ज्ञान त्यांना देऊ शकतोय. तर आपल्याकडे सदयोग बुद्धीनं ते आपण काम केलं पाहिजे. आणि आज आपण रावण दहन करतोय, सर्वजण आपण माता भगिनी सगळे आलेला आहात. आज आपल्याला अहंकाराचा नाश करायचा आहे. आपल्याकडे असणारा अहंकार, द्वेष, राग हे काय त्याचं हे दहन करण्यासाठी आपण इथं सर्वांनी जमलेलं आहे. आता कांबळे साहेबांनी सांगितलं त्या मंडळातर्फे आपण चांगले योजना राबवलो आहे. आणि असंच पाहिजे की समाजाचं मी काहीतरी देणं लागतोय आणि समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. हे प्रत्येकानं जर मनात ठरवलं तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही. रामराज्य यायचं असेल तर प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करणं जरुरीचं आहे आणि आपल्यामध्ये बदल घडणार. दुसऱ्याला बदल करण्यासाठी आता मी जे बोललो ठीक आहे, तुम्ही एक्सेप्ट करशीला न करशीला, तर माझ्या असणारं ज्ञान तर उजळणी झाली माझी. तर हे आपल्याला करायचं आहे. आणि आज आपल्याला आपण सर्वजण इथं जमलात मोठ्या संख्येनं आणि इथनं गेल्यानंतर रावणाचा आपण आदर्श घ्यायचा नाही, रामाचा आदर्श घ्यायचा आहे. रावणचा मुद्दा ज्या वेळेला रामानं रावणाचा वध केला त्यावेळेला लक्ष्मणाला सांगितलं की तो ज्ञानी माणूस आहे, ते त्याच्यावर जायला नको, तर ते जाऊन त्याचं ऐक आणि काय काय सांगतोय बघ. कारण आपल्याला पण हे करायचं आहे. ज्या दिवशी मरण संपलं, आपलं ऋतुस्थ संपलं, हे रामाचं गुण घेण्यासारखं आहे. हे आपण सर्वांनी आत्मसात करावं. आणि आज या अहंकाराचा रावण दहन करून आपल्यात म्हणजे काय असणारा अहंकाराचा नाश करावा, एवढंच या प्रसंगी बोलतो पण थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद. आम्ही मामाला विनंती करतोय 1-2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी स्वामी विवेकानंद कॉलनीचे अध्यक्ष श्री कांबळे, त्याचप्रमाणे स्टेजवरचे सगळेच मान्यवर आणि समोर बसलेले सगळ्या माझ्या माता आणि भगिनी, प्रकाशनाने तुम्हाला प्रबोधन केलं की रावणाला नष्ट करणं म्हणजे वाईटाचा नाश करणं. आणि आज महत्त्वाचं की जे वाईट आहे ते आपल्याला जाळून टाकायचं आहे आणि जे चांगलं आहे ते आत्मसात करायचं आहे. बरीच मंडळं मी बघितली, मंडळं फक्त गणेश उत्सव आणि नवरात्र हे 2च कार्यक्रम करत असतात. डॉक्टर सुजितनं सांगितलं की दुष्काळाच्या काळात 50,000ची मदत ह्या मंडळाने दिली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात ब्लँकेट वाटप केलं. त्याचप्रमाणे समाजाच्या सगळ्या गोष्टीकडं ह्या मंडळाचं लक्ष आहे. कुणाच तरी गंठन त्या ठिकाणी हिसकावून नेलं आणि खरं म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की अशा ठिकाणी त्यांनी जर मागणी केली तर त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवायला पाहिजे. परंतु यांनी मागणी न करता मंडळाच्या खर्चानं CCTV कॅमेरा बसवलं. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांना नवरात्राच्या शुभेच्छा देतो आणि दुर्गा मातेची जय म्हणावं एवढी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. धन्यवाद मामा. मी तो पुरंदर जाधव यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपल्या 2 मिनिटात मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आज या ठिकाणी आपलं स्वामी विवेकानंद नवरात्र उत्सव मंडळ या आम्हाला बोलवलं त्याबद्दल सुजितदादांचं प्रथम मी आणि तुमच्या सर्वांचे आभारी आहे.
या ठिकाणी नवरात्राच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित आलात. दादांनी तर इतकं छान उपक्रम तुम्ही घेतला मंडळ, खरंच हा आदर्श सर्व मंडळांनी घेण्यासारखा आहे. मी बरेच तुमचे उपक्रम दादा ऐकले तुमच्या मंडळांचं, आणि जे नाव आहे स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंदांनी असा संदेश दिला आहे की युवकांच्यासाठी की युवक हा असा आहे की तो वेगवान असला पाहिजे. त्याचा युवाचा जर उलटा अर्थ केला तर तो वायूचं रूपांतर त्याच्यात होतं आणि तो देशाचं भवितव्य घडवू शकतो. त्या पद्धतीनं तुमचं मंडळ इतकं छान कार्यक्रम करत आहे आणि खरंच माझ्या त्यांना इथून पुढे जे ते कार्य करतील त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद ताई. पूनम ताईंचं एक वैशिष्ट्य सांगतो, बाकीच्या नको, सगळ्यांचंच आहे पण ताई म्हणून एक सांगतो. अशा इचलकरंजी शहरातल्या अशा परिसरामध्ये ज्या राहतात त्या ठिकाणी काम करणं अशक्य आहे. तरी देखील म्हणजे रणरागिणी आपण ज्यांना म्हणतो, जसं दुर्गेचं रूप ज्यांना म्हणतो, त्या खरोखर त्या अवतार आहेत पूनम ताई. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस आहेत पण राजकारण विरहित त्या समाजकारण करत असतात आणि त्यांचा एक सहवास आम्हाला मिळावा हाच एक छोटासा उद्देश आम्हाला होता. धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला दिलेल्या शुभेच्छाबद्दल. त्यानंतर मी शिवसेना महिला जिल्हा अध्यक्षा शिंदे गट सौ वैशाल्य डोरे यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी येऊन आपला मनोगत व्यक्त करायचा आहे. जय बोलो अंबे माँ की, जय दुर्गा माँ की. झोप गेली काय? कारण तिथं लहान मुलं खूप कंटाळले आणि आमचं पाहुण्यात बक्षीस घ्यायचं ते लहान मुलांना आम्ही मान्यवर सगळे भाषण देतात म्हणजे ऊस घ्यायचं. आम्ही काही कुणाला जास्त हे करत नाही. आहे बक्षीस आहे तुम्हाला स्टेजवरचे सगळे मान्यवर. आणि प्रथमतः म्हणजे ह्या स्वामी विवेकानंद म्हणजे ह्या ग्रुपचं मला इथं बोलवल्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे की ज्यांचं मंडळाचंच नाव आहे की स्वामी, म्हणजे किती आदर आहे. आपण जेव्हा एका गोष्टीचं किंवा दडपण येते तेव्हा स्वामींचं नाव घेतो, बरोबर आहे ना. मग त्यामुळे हे दडपण ह्या ग्रुपला ह्या स्वामी विवेकानंदांचं नाव देऊनच आमच्यावरचं खूप महिलांच्यावरचं आमच्या जे मुली आहेत त्यांच्यावरचं खूप दडपण तुम्ही कमी केलेलं आहे. खरंच त्यांचं धन्यवाद करते की खूप छान यांची टीम आहे आणि खूप छान काम करतंय. सामाजिक कार्य म्हणजे एक मंडळ असावं तर हे असं असावं मंडळ की ज्यांचं नुसतंच पट्ट्या काढून डॉल्बी करून नाच गाणं न करण्यापेक्षा आपले पारंपरिक जे आहे ते जोपासण्याचं काम हे मंडळ करावं आणि याला आमची साथ खरंच खूप राहणार आहे. फुलना फुलाची पाकळी तरी आमचं कायम तुमच्या स्वरूपात आहे. इव्हन आता इथे दुर्गा मातासारखं महिलांचे मंडळ केलेलं आहे त्यामध्ये जास्ती करून आपल्या दुर्गेच आहेत आणि त्यांना तुम्ही चूल आणि मूल हे घरातलं महिलांचं असतं. आपल्याला घरातलं बाहेर पडायला मिळत नाही आणि हे असे मंडळ असतात की ह्या कार्यक्रमाला हक्कानं आम्ही आपली तुमच्यासारखी लोक इथं आहात म्हणून आम्ही हक्कानं ह्या मंडळात प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो. तर या स्पर्धेतनं आमच्या अंगातले गुण बाहेर पडलेले असतात. कुणाच्या घरात आता आजींच्या घरात मनात डान्स करायची हिंमत असते, पहिलं मिळत नसते तर त्या इथे येऊन संगीत तुझी असं काही पण आपल्या मनातले जे गुण आहेत ते ह्या मंडळाच्या द्वारे आपण बाहेर पडतो. कारण हे मंडळ आपलं स्वतःचं असतंय, आपल्या हक्काचं असतंय म्हणून ती प्रत्येक महिला तुमच्यावर विश्वास ठेवून त्या कार्यक्रमाला भाग घेत असेल. असे मंडळ जागोजागी असावं असं माझी विनंती आहे. आणि खरंच ह्या मंडळाचं खूप सामाजिक कार्य खूपच केले आहे. आता बघितलं त्यांना यासाठी माझं एक आहे की ह्या मुलींना माझ्याकडून लाठीकाठीचं प्रशिक्षण कधी पण पाहिजे असेल तर मी मोफतमध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण देते. त्यामुळे तुम्ही इथल्या टीमची तयारी करा की मी आवर्जून ह्या लाठीकाठीचं प्रशिक्षण करेन. आपल्याला ती आता गरज आहे. कारण दुर्गेचं रूप जिथं आपल्यावर अत्याचार होतोय तिथं दुर्गेचं रूप हे घेतलंच पाहिजे आपल्या महिलांनी. कारण ग बसण्याची वेळ आता नाही आहे. त्यामुळं इथं मी आता आपल्यासाठी कुठले प्रशिक्षण असेल ते लाठीकाठीचं पहिलं प्रशिक्षण मी आज मोफत मी सांगते तुम्हाला. कधीही एनी टाईम सांगा. सगळ्या ज्या मुली आहेत त्या सगळ्यांनी हे लाठीकाठीचं प्रशिक्षण घ्यावं एवढंच मी सांगते. धन्यवाद. जय हिंद. जय. धन्यवाद ताई. आपण अतिशय सुंदर या ठिकाणी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या भागातील या दुर्गा नक्कीच घेतील, त्याचं अवलोकन करतील आणि स्त्री ही अबला नाही तर सबला आहे हे दाखवून द्यायचा प्रयत्न ते नेहमीच या ठिकाणी करतील. त्यासाठी आवश्यकता आहे आपल्या सहकाराची.
आपल्या आशीर्वादाची आणि आपल्या प्रेमाची हे भरभरून ज्यावेळी आपण यांना देऊ त्यावेळी त्याच्याकडे समस्या नावाची कुठली गोष्ट या ठिकाणी राहणार नाही. म्हणूनच या अशा कार्यक्रमांचं आयोजन आम्ही या ठिकाणी करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा आपला जो काय बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे तो पण या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय, बक्षीसं जास्त आहेत, मी ज्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी फास्टमध्ये ते बक्षीसं स्वीकारायचे आहेत. ठीक आहे. पहिला आमचा मंडळाचा कार्यकर्ता ओंकार जितेंद्र कारंडे याचा एक छोटासा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. देवी दुर्गेची मूर्ती इचलकरंजी शहरामध्ये नसेल अशी एक 3 वर्ष मूर्ती आम्ही या ठिकाणी आणतोय. दरवर्षी विसर्जनाचा कार्यक्रम आमचा असतोय. आमचे मंडळाचे कार्यकर्ते देवीचे अतिशय चांगले भक्त आहेत आणि सलग 3 वर्ष ते आपल्याला या ठिकाणी मूर्ती देत आहेत. तर त्याचा एक छोटासा सत्कार आदरणीय संजयदांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सर्वांनी तिथून उभं राहायचं आहे. अम्मा माता की, दुर्गा माता की. त्यानंतर मी सांगते तशी प्रत्येकाने बक्षीस द्यायचे, थोडं फास्टमध्ये वाटून घ्यायचे. आमच्या इथं 1ली ते 5वी हा स्पर्धा घेतलेला अशोक प्रो मारणे लहान गट मुली प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, अशोक प्रो मारणे लहान गट मुली प्रथम क्रमांक श्रीवर्धन यादव, द्वितीय क्रमांक यश पाटील. महिला विशेष स्पर्धा कोण नसेल तर त्याच्या घरात घेऊन जायचं. प्रथम क्रमांक सौ दीपा खोत, नसेल तर घरच्या घेऊन जायचं आहे. द्वितीय क्रमांक रिचा किल्ल्याच्या माध्यमातून ज्याने दाखवून दिलं, ज्याची जाणीव करून दिली आणि त्याची दखल पुण्याच्या समितीने घेतली आणि त्यांना या ठिकाणी पुणे येथे जो पुरस्कार मिळाला शिवराज्य प्रतिष्ठान त्याचे मधुसूदन प्रताप भोई यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. साधारण 300 किल्ले गडकोट किल्ले त्यांनी या ठिकाणी पादाकारात केलेले आहेत. स्वतःच नाही तर एक तरुणांचा संघ त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या माता असतील, आपल्या भगिनी असतील, त्यांना घेऊन देखील त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. अशा या भाग्यवान आमच्या सरकारच्या या ठिकाणी त्याने जोरदार शाळा वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमच्या सेवक तर आहेतच, त्यांचा आदर्श दिनक्रम सांगतो. सकाळी रोज उठतात रस्त्याच्या माध्यमातून जे काय 2-2 ऊस असतात, साधारण 3 ट्रक ऊस त्यांनी 3 दिवस गोळा केलेले आहेत आणि आता तरी गावा झालेले आहेत. असं या गोळ रस्त्याच्या यांची परिस्थिती अतिशय चांगली असून देखील एक गायीच्या प्रति असणारी आस्था जी काय असू शकते ती तळमळ आपण ऐकले. पुन्हा एकदा सर्वांनी टाळावून त्याचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. इचलकरंजी शहरामध्ये आपण बघितलं की परवाच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचं निवडणुकीचं वातावरण या ठिकाणी होतं. पण या ठिकाणी फाटात एक समाजामध्ये आदर्श निर्माण करायचं काम या ठिकाणी 2 मंडळांनी केलेलं आहे. इचलकरंजी मध्ये जवाहरनगरचा महाराजा विजेता गुरु गणेशोत्सव मंडळ एक आदर्श निवडणूक त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. त्यांच्या देखील एक थोडंसं मानपत्र देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आपल्या कलात्मकतेतून शिल्पपद्धतीतून आणि भक्तिभावापासून या मिरवणुकीला उत्स्फूर्त करतात. बरोबर कौतुकास्पद आहे. आपल्या मंडळाचा अस्तित्व सर्वांना प्रेरणा द्यायला आहे. जवाहरनगरचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाला विनंती आहे त्यांनी या ठिकाणी
असं या ठिकाणी सुधारायचं आहे. एस्कॉनच्या माध्यमातून त्यांनी एक भजन करण्याची टीम त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली होती. त्यांचं वारकरी आणि चालकांचा भजन करत त्यांनी गंगाची भव्य आगमन मिरवणूक त्या ठिकाणी त्यांनी काढलेली होती. त्या ठिकाणी महिलांचा मुलींचा आणि अतिशय चांगला संच आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या मंडळात होते. त्यांचा गौरव करताना खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटते. अशा प्रेरणादायी घटना इत्यादी शहरामध्ये नैतिक कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारचं चंदूर राजर्षी आपल्याला मिळावा अशा या मंडळाचं कौतुक देखील चांगली गणेशोत्सव मंडळ चंदूर यांचं देखील या ठिकाणी आम्ही खूप